बऱ्याच लोकांना माहीत नसतं की बाबा 1600 मीटरला काय स्ट्रॅटेजी वापरायची, बस पळायचं झालं. 1600 मीटरमध्ये 20पैकी 20 मार्क घेण्यासाठी हा व्हिडिओ आहे. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे 1600 मीटरचं स्ट्रॅटेजी. 1600 मीटर पळताना काय काळजी घ्यायची. 1 महिन्यावरती पोलीस भरती आली, त्यामुळे आपण 1600 मीटर कसं पळायचं, कमी वेळात कसं कव्हर करायचं हे बघणार आहे. मी महाराष्ट्र पोलीस ओमकार धायगुडे. आज मी तुम्हाला 1600 मीटरचं टायमिंग कसं इम्प्रूव्ह करायचं हे सांगणार आहे. 1600 मीटर पळताना काय काळजी घ्यावी, प्रत्येक लॅपचा टायमिंग काय असणार आहे हे सगळं बघणार आहे आज आपण. माझं टायमिंग 4:58 होतं पोलीस भरतीला. मी 1600 मीटरला एक 100 मीटरचा गॅप टाकून थांबलेलो, तर माझंच टायमिंग होतं 4:58. तुम्हाला पण 4:58 टायमिंग आणायचं असेल तर 100% हा व्हिडिओ पूर्ण बघा. लवकरात लवकर 1600 मीटर कव्हर होणार. ज्यांचं 1600 मीटरला चांगलं टायमिंग नाही त्यांनी तर हा व्हिडिओ 100%च बघा. 1600 मीटरला चांगलं टायमिंग इम्प्रूव्ह होईल. ज्यांना 20पैकी 20 मार्क घ्यायची त्यांनी हा व्हिडिओ बघू शकता. तर मी कसं 1600 मीटरमध्ये 20पैकी 20 मार्क घेतली हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. 1600 मीटर स्ट्रॅटर्जी प्लॅन, ह्यो प्लॅन जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला 100% 20पैकी 20 मार्क पडणार. 100% तुमचं टायमिंग 5:10 5:30च्या आतमध्ये येणार. तुम्ही हे स्ट्रॅटर्जी प्लॅन फॉलो करा. 1 महिन्यामध्ये तुमचं सही स्ट्रॅटर्जी जर असेल तर तुम्ही 100% हे टायमिंग इम्प्रूव्ह करणार. तर आज आपण 1600 मीटरविषयी बोलणार आहे. तर बघू शकता मी 400 मीटरचा ट्रॅक आहे. 90% पोलीस भरतीचा महाराष्ट्रामध्ये 90% पोलीस भरतीच्या जिल्ह्यांमध्ये 400 मीटरचा ट्रॅक आहे. 1 2 3 ठिकाणी सोडलं तर फक्त सरळ 1600 मीटर रस्त्यावरती होतं आहे. बाकी सगळीकडं 1600 मीटर 400च्या 4 चक्करच होतात. त्यामुळे आज 400चे 4 चक्करविषयी आज आपण डिस्कस करणार आहे. तर बघू शकता तुम्ही 400चं ग्राउंड असं असतं ॲक्युरेट. 400चे 4 चक्कर ह्याला मारायचे असतात. हे 400चं ग्राउंड आहे. गोल ग्राउंड कधीच नसतं, अंडाकृती ग्राउंड असतं. हे बघू शकता. तर तुम्हाला सोडताना कुठून सोडणार आहेत, तर सोडताना इथून सोडणार आहेत बघा. हे आहे स्टार्टिंग पॉईंट, बरोबर. स्टार्टिंग पॉईंटपासून एक मारून आल्यानंतर, एक चक्कर मारून आल्यानंतर एक होते 400 मीटर. असे 4 चक्कर मारल्यानंतर होते 1600 मीटर. तर पहिला चक्कर कितीमध्ये मारायचा, कसा मारायचा, स्टार्ट कसा घ्यायचा, एंड कसा करायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्या चक्करपासून सुरुवात करावं. 1600 मीटर पळताना तुम्ही कुठं पण असू द्या, तुम्ही कोणत्याही ठिकाणी असतात त्या ठिकाणी तुम्ही 1600 मीटर पळताना सगळ्यात पहिल्यांदा बॉडी गरम करणं गरजेचं आहे. जर तुम्ही बॉडी गरम केली तर तुमचा टायमिंग बघा कसा इम्प्रूव्ह होते. बॉडी गरम करणं 100% गरजेचं आहे. बॉडी गरम करून आपण ट्रॅकवरती उभं राहिल्यानंतर बॉडी गरम करायची, तिथंच उड्या वगैरे मारायच्या, हे करणं गरजेचं आहे. कारण का तिथं तुम्हाला असं वाटेल की पोलीस टोकतील का काय, मग गरम करून देतील का, वेळ देतील का. हे आर्मी भरती नाही मित्रांनो, पोलीस भरती इथं वेळ दिला जातो. तुम्हाला स्ट्रेचिंग करण्यासाठी, थोडासा बॉडी गरम करण्यासाठी पण वेळ दिला जातो. त्यामुळं जास्त घाबरून जायची गरज नाही. ते आपल्यातलेच लोक आहेत, मराठी माणसं आहेत, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आर्मीमध्ये होऊ शकतं बाबा की बाबा बॉडी गरम करून देणार नाही, डायरेक्ट पळा म्हणतात. पण इथं तसं नाही चालत. इथं डायरेक्ट बॉडी वगैरे गरम करून देणार तुम्हाला. 400 मीटरच्या ट्रॅकवरती उभं राहिल्यानंतर, 400 मीटरच्या ट्रॅकवरती आपण उभं राहिल्यानंतर, तर ह्या 400च्या राऊंडला 4 चक्कर मारल्यानंतर 1600 मीटर होते. तर तुम्ही स्टार्टिंग पॉईंटला उभं राहिल्यानंतर सुरुवातीचे 100 मीटर स्पीडनी पळायचं. का तर आपण सुरुवातीचे 100 मीटर किती पण लोक सोडते, 50 काय ठिकाणी 50 लोक सोडतात, काय ठिकाणी 4-5 लोक सोडतात, काय ठिकाणी 10-20 लोक सोडतात. तर 100 पहिले 100 जर तुम्ही स्पीडनी 90% स्पीडनी पळायचे, 100% स्पीडनी पळायचं नाही. पहिले 100 मीटर जर तुम्ही 90% स्पीडनी पळचाल तर काय फायदा होणार आहे, तर तुम्ही गर्दीतून पहिल्यांदा बाहेर निघणार आहे आणि तुम्ही लगेच गरम होणार आहे. गरम झाल्यानंतर बघा, गरम झाल्यानंतर दम कमी लागतो. मग तुम्ही एकदम 100 मीटर जास्त नाही स्पीडनी, 80 to 90% स्पीडनी तुम्ही 100 मीटर पळायचे. 100 मीटर 80 to 90% स्पीडनी पळाला त्यानंतर तुम्ही इथं असणार आहे, बरोबर. इथं असणार आहे. इथून तुम्ही स्टेप लावायची, पूर्ण 400 स्टेप लावायची. टायमिंग पडला पाहिजे 1:15, 1 मिनटं 15 सेकंद पहिल्या लॅपचा टायमिंग पडला पाहिजे तुमचा. 1 मिनटं 15 सेकंद जर पहिल्या लॅपचा टायमिंग पडला, त्यानंतरच्या लॅपला तुम्ही परत स्टेप लावायची आहे. स्टेप लॉंग करायची, स्टेप लावायची आहे. स्पीड ठेवायचं नाही, स्पीड विथ स्टेप. जास्त स्पीडनी पळायचं नाही. 1:15च्या 2 लॅप लावायचे. पहिला लॅप लावला 1:15, इथून परत 1:15चा लॅप लावायचा. तुम्ही घड्याळ घालू शकता, पोलीस भरती वेळेस ते घड्याळ अलाव करतील, तुम्ही घड्याळ घालू शकता. काही ठिकाणी अलाव करणार नाही, काही ठिकाणी अलाव करतील. तर तुम्ही घड्याळ वापरल्यानंतर इथं आल्यानंतर 1:15 टायमिंग झाल्यानंतर परत दुसरा 1:15चा लावायचा लॅप. तर 2 राऊंड कितीमध्ये झाले, 2:30 झाले. 800 मीटर 2:30 झाले. तर आपण 800 मीटर स्पीडने पळलो, 2:30 टायमिंग चांगलं आहे. 800 मीटर स्पीडने पाहिल्यामुळे तिसरा लॅप थोडा स्लो झाला पाहिजे. का, कारण का बॉडी पूर्ण 800 मीटरमध्ये दमलेली असते, दम लागलेला असतो. त्यामुळे 1600 मीटरला लय त्रास होतो, सगळ्यांना माहिती. उगाच 1600 मीटर ठेवून नाही मित्रांनो. 1600 मीटर कोणाचं पण काम नाही, वाघाचं काम आहे फक्त. वाघाचं कातडं घालणारे ते 1600 मीटर परफेक्ट असते, लक्षात ठेवा. 1600 मीटर इम्पॉर्टंट आहे.
जेव्हा तुम्ही इथं 2:30ला असणार दुसऱ्या राऊंडला 2:30ला असताना आपल्याला समजलं 2:30 टायमिंग आलं, त्यानंतर तुम्हाला तिसरा राऊंड मारायचा स्टेपनी 1:20मध्ये. टायमिंग किती द्यायचं? आता पहिल्या राऊंडला 1:15, दुसऱ्या राऊंडला 1:15, तिसरा राऊंड 1:20 का? हे प्रश्न पडला असेल तुम्हाला आता. कारण का 1:20मध्ये जर तिसरा राऊंड मारला तर तुमचा जो 1:15चा 1:15चा 2 लॅप झाल्यात, तर 1:20 मारल्यानंतर 5 सेकंदामुळे थोडासा दम लागलेला असतो, तो थोडासा भरून निघेल, थोडासा रिकव्हरी होईल. 1:15वर 1:20 मारायचा, बरोबर. त्यामुळे 1:20मध्ये आपण तिसरा राऊंड घेतोय. तिसरा राऊंड 1:20मध्ये झाल्यानंतर टायमिंग किती होतंय? 3:50, 3 मिनटं 50 सेकंद, 1200 मीटर. किती होतंय? 1200 मीटर 3:50मध्ये. ओके, 3:50मध्ये 1200 मीटर होते. त्यानंतर 3:50मध्ये 1200 मीटर झाल्यानंतर शेवटचा राऊंड मित्रांनो, सगळ्यांची 1200 मीटरला सगळ्यांनाच दम लागलेला असतो. किती पण टॉपचा रनर असेल, ज्याचं टायमिंग 4:40 असेल, 4:50 असेल, 5 असेल, 5:10 असेल, त्यांचा पण 1200 मीटरला दम लागलेला असतो. त्यामुळे इथून पुढं लक्षात ठेवा, इथून पुढं पूर्ण 400 मीटरचा राऊंड जोशने वाढायचा. पूर्ण 400 मीटरचा राऊंड बसला पाहिजे 1:20मध्ये. 1:20 पूर्ण 400 मीटरचा राऊंड मारायचा. पूर्ण इथनं जी वाढायला सुरुवात करायची, जेव्हा तुम्हाला समजलं 3:50 झालंय, इथनं जी वाढायला सुरुवात करायची ती पूर्ण कंप्लीट होऊन आतमध्ये जाऊन पडायचं डायरेक्ट. इथं येऊन पूर्ण पडायचं. लक्षात ठेवा, समजलं तुम्हाला? लक्षात ठेवायचं, शेवटचं 400 मीटरला आतमध्ये 1600 मीटर कंप्लीट झाल्यानंतर आतमध्ये जाऊन पडायचे. एवढ्या ताकदीने पळायचं तुम्हाला. शेवटचं पळायचं आहे, भरती शेवटची म्हणून पळायचं आहे. पहिली भरती असेल तरी शेवटची भरती म्हणून पळायचं. मी पहिली भरतीमध्ये शेवटची भरती म्हणून पळलो, म्हणून भरती आलो, पहिल्याच भरती आलो. लक्षात ठेवा. तर तुम्ही जर शेवटचा राऊंड 400 मीटरचा पूर्ण वाढला तर तुमचं 1 मिनटं पण टायमिंग येऊ शकतं. मी शेवटच्या 400ला 1 मिनटं टायमिंग दिलं होतं, तेव्हा माझं टायमिंग आलं 4:58. तुम्हाला इकडं किती पण टायमिंग पडू द्या, शेवटचं तुम्ही 1 मिनटात जर राऊंड मारला तर तुम्ही 100% 5:10च्या आत येणार. 5:10च्या आत मारलं तर 20 मार्क. ज्यांची लेखी कमी आहे, ज्यांना लेखीला 19-20 होऊ शकतं. लेखीचे मार्क आपल्याला माहिती आहेत का, की काय होईल, कोणता प्रश्न पडेल, पण आपल्याला माहिती 1600 मीटरला किती टाईम आहे, किती पळल्यावर किती होणार आहे, ही इम्पॉर्टंट आहे. शेवटचा राऊंड जर तुम्ही 400चा 1:20मध्ये मारला, किती मार्क? 20 मार्क. 20 मार्क घ्यायचे असतील तुम्हाला, हातातली मार्क आहेत. लक्षात ठेवा, 1 महिन्यामध्ये ही स्ट्रॅटर्जी तुम्ही वापरू शकता आणि भरतीला पण ही स्ट्रॅटर्जी तुम्ही वापरू शकता. 1600 मीटरला ही स्ट्रॅटर्जी वापरली तर तुमचं 100% येईल. बऱ्याच लोकांना माहीत नसतं की बाबा 1600 मीटरला काय स्ट्रॅटर्जी वापरायची, बस पळायचं झालं, असं नाही चालणार मित्रांनो. 1600 मीटरला ही स्ट्रॅटर्जी जर तुम्ही वापरली तर 100% तुमचं 1600 5:10च्या आतमध्ये येणार. 19-20 5 आपण धरून चाललो आहे, पण 5:10 लयतले 5:10पर्यंत जाईल ना. 5:10च्या आत 100% येणार. तुम्ही येऊ शकता, तुम्ही करू शकता. ह्यानंतरचा व्हिडिओ आपण मुलींसाठी 800 मीटरवर बनवणार आहे. बऱ्याच मुलींच्या मला कमेंट आल्या की सर 800 मीटरवरती बनवा, 800 मीटरवरती बनवा. आम्ही 800 मीटरवर पण बनवणार आहे. आणि 1600 मीटरचं महिन्याचं वर्कआउट काय करायचं, मी ज्या 4-5 लोकांना 1600 मीटरचं वर्कआउट सांगितले त्यांचं सिलेक्शन पोलीस भरतीमध्ये झाले, त्यांचं टायमिंग चांगलं आहे, आर्मीमध्ये सिलेक्शन झाले. चांगलं 1600 मीटरचं टायमिंग आणायचं असेल तर तुम्ही 100% हे वर्कआउट फॉलो करू शकता. नेक्स्ट व्हिडिओ मी वाघिणींसाठी 800 मीटरचा व्हिडिओ बनवणार आहे.